गुड मॉर्निंग स्टुडंट. कालच्या पिरियडला आपण बघितलं दुरुस्ती म्हणजे अमेंडमेंट, दुरुस्तीचे नियम, हरकतीचा मुद्दा, लक्षवेधी सूचना, मतदान, मतदानाच्या पद्धती, मतनोंदणी पद्धतीची मागणी कोणाला करता येते, त्याचे फायदे आणि तोटे हे आपण कालच्या पिरियडला बघितलं. आजच्या पिरियडमध्ये आपण बघणार आहोत ठरावाचे प्रकार, त्याच्यानंतर इतिवृत्ताचं उद्देश काय आहे आणि इतिवृत्ताचं लेखन. ठीक आहे, तर आपण सर्वात पहिल्यांदा बघू ठराव. आता ठराव म्हणजे काय, तर जो प्रस्ताव सभेकडून बहुमताने मंजूर केला जातो त्या प्रस्तावाला ठराव असं म्हणतात. जो कार्यक्रम पत्रिकेतला मुद्दा आहे तो मीटिंगमध्ये चर्चेसाठी येतो आणि त्यांना सगळ्यांनी मंजूर करावं लागतं, म्हणजे त्याच्या बाजूने कौल द्यावा लागतो, त्याला ठराव असं म्हणतात. प्रस्तावावर योग्य चर्चा करून त्यावर सभेने घेतलेला अंतिम निर्णय बहुमताने पारित जेव्हा होतो तेव्हा त्याला ठराव असं म्हणतात. एकदा ठराव झाला तर त्याच्यावर कोणतीही चर्चा होत नाही आणि प्रत्येक ठरावाची नोंद ही इतिवृत्त पुस्तकात केली जाते. इतिवृत्त पुस्तक म्हणजे काय ते आपण बघणार आहोत. ठरावाचं काही अटी आहेत. ठराव हा संक्षिप्त स्वरूपात असला पाहिजे, जे शॉर्टमध्ये असला पाहिजे. प्रत्येक ठराव हा होकारार्थी भाषेत मांडावा लागतो. तसंच ठरावाच्या बाजूने आणि विरुद्ध दिलेल्या मतांचा पण त्या ठरावात उल्लेख करावा लागतो. ठराव नेहमी वर्तमान काळात लिहिलेला असला पाहिजे. कंपनी कायदा 1956 नुसार सभेत मंजूर केल्या जाणाऱ्या ठरावाचे प्रकार काही आहेत ते आपण बघणार आहोत. सामान्य किंवा साधारण ठराव, याचं कलम आहे 189. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ऑर्डिनरी रिझोल्युशन. जो ठराव मंजूर करण्यासाठी उपस्थित सभासदांच्या साध्या बहुमताची आवश्यकता असते तेव्हा त्याला साधा ठराव म्हणतात. साधा ठराव साध्या बहुमताने मंजूर केला जातो. एकूण जी मतं आहे त्याच्या 50% जास्त मतं ही ठरावाच्या बाजूने असावे लागतात. साधा ठराव नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करायची काही जरूर नसतं आणि सभेच्या सूचनेमध्ये साध्या ठरावाबाबत कुठल्याही प्रकारचं स्पष्टीकरण म्हणा, खुलासा म्हणा द्यावा लागत नाही. साध्या ठरावाचे आपण उदाहरण बघू शकतो. जसं संचालकांची निवड करायची आहे, हिशोब तपासणीची नेमणूक करायची आहे, संचालकांचा अहवाल, हिशोब तपासणीचा अहवाल, वार्षिक जी फायनल अकाउंट्स आहे, हिशोबपत्रक आहे त्यांना मंजूर देणं, नियामक सभेच्या अहवालाला मंजूर देणं, लाभांशाची घोषणा करणं, यासारख्या जे गोष्टी आहेत किंवा यासारखे जे प्रस्ताव येतात ते साध्या ठरावाने मंजूर केले जातात. विशेष ठराव. आता विशेष म्हटलं तर त्याच्यात काहीतरी विशेष असलं पाहिजे, स्पेशल रिझोल्युशन. तर याचं पण कलम 189 आहे, पण सबसेक्शन त्याचं आहे 2. म्हणजे विशेष ठराव मंजूर करण्यासाठी विशेष बहुमताची आवश्यकता असते, म्हणून त्याला विशेष ठराव असं म्हणतात. विशेष ठराव मंजूर करण्यासाठी 3/4 म्हणजे 3/4 किंवा 75% बहुमताची आवश्यकता असते. ठरावाच्या बाजूनी पडलेली मते विरुद्ध पडलेल्या मतांच्या तिपटीपेक्षा कमी नसावीत. म्हणजे जी ठरावाच्या बाजूची मतं असतील तर ही तिप्पट असली पाहिजे विरुद्ध मतांपेक्षा. एखादा ठराव विशेष ठराव म्हणून संमत करायचा असेल म्हणजे तो विशेष ठराव असेल असा स्पष्ट उल्लेख सभेच्या सूचनेत असला पाहिजे.
आणि या विशेष ठरावाची पण सूचना सभेच्या 21 दिवस अगोदर कार्यक्रम पत्रिकेबरोबरच दिली तरी चालते, सभासदांना दिली गेली पाहिजे. हा जो विशेष ठराव आहे हा सर्वसाधारण सभेत संमत केला जातो. विशेष ठरावाची प्रत तो मंजूर झाल्यापासून 30 दिवसाच्या आत कंपनीच्या निबंधकाकडे सादर करणे आवश्यक असते. निबंधक म्हणजे रजिस्ट्रार आपण त्याला म्हणू. आता हा विशेष ठराव कुठल्या परिस्थितीत पारित करावा लागतो, तर काही विशेष परिस्थितीतच तो पारित केला जातो, म्हणूनच त्याला विशेष ठराव म्हणतात. तर कंपनीच्या नावात बदल करायचा असेल, कंपनीची कार्यालय एका राज्यातून दुसऱ्या राज्यात न्यायचं असेल किंवा हलवायचं असेल, घटनापत्रकात उद्देशात म्हणा किंवा त्याच्यात विधानात बदल करायचा असेल. घटनापत्रक म्हणजे कारभार कंपनीचा कशा प्रकारे चालेल याच्या संबंधीचे नियम. कंपनीचे त्याच्यानंतर कंपनीच्या घटनापत्रकात जे दर्शवलं आहे भाग भांडवल त्याच्यात कपात करणे, कंपनीच्या नियमात काही बदल करायचं असेल तर विशेष ठरावाची आवश्यकता असते. पुढला प्रकार आहे ठरावाचा विशेष सूचनेची आवश्यकता असणारा ठराव. याचं कलम आहे 190. हा विशेष ठराव म्हणजे विशेष ठराव मंजूर करण्याची कायद्यानुसार असलेली एक विशिष्ट पद्धत आहे. प्रत्यक्षात हा ठराव कायद्यातील तरतुदीनुसार किंवा कंपनीच्या नियमावलीनुसार साध्या किंवा विशेष ठरावाने मंजूर केला जातो. हा ठराव ज्याला मांडायची असेल, ज्या सभासदाला मांडायची असेल त्याने 14 दिवस आधी कंपनीला कळवलं पाहिजे. काही महत्त्वाच्या आणि गंभीर स्वरूपाच्या विषयासंबंधीचा ठराव मंजूर करण्यासाठी सूचक जो असतो म्हणजे ज्याला प्रस्ताव मांडायचा असतो त्यांनी तशी कंपनीला विशेष सूचनेद्वारे दिलं पाहिजे. आणि अशी सूचना मिळाल्यानंतर कंपनीने आपल्या सभासदांना त्याची सूचना कमीत कमी 7 दिवस आधी दिली पाहिजे. अशी सूचना सभासदांना प्रत्यक्ष, व्यक्तिशः किंवा अग्रगण्य वृत्तपत्रात जाहिरात देऊन देता येते. कंपनी कायद्यानुसार विशेष सूचना देणारे ठराव कुठल्या परिस्थितीत देता येतात ते आपण बघू. निवृत्त होणाऱ्या हिशोब तपासणाऱ्याची पुनर्नेमणूक न करण्यासंबंधीचा ठराव, म्हणजे जो CA रिटायर्ड होतो आहे त्याची पुन्हा नेमणूक करू नये यासंबंधीचा जो ठराव आहे तो विशेष सूचना देणारा ठराव असतो. त्याचं कलम आहे 225. किंवा निवृत्त होणाऱ्या हिशोब तपासणीसाच्या ऐवजी दुसऱ्या व्यक्तीची नेमणूक करण्यासंबंधीचा ठराव. जो CA रिटायर्ड होतो आहे त्याच्याऐवजी दुसऱ्या CAची नेमणूक करायची असेल तर त्याच्यासाठी पण विशेष सूचना आवश्यक असते. त्याचं कलम आहे 225 त्याचं पण. तसंच निवृत्त होणाऱ्या संचालकाच्या ऐवजी दुसऱ्या संचालकाची नेमणूक करण्याचा ठराव हा पण विशेष सूचनेची जी आवश्यकता असणारा ठराव असतो. त्याचं कलम आहे 257. संचालकांना त्यांच्या नेमणुकीच्या कालावधी संपण्यापूर्वी त्यांच्या पदावरून दूर करायचं असेल तर सुद्धा हा विशेष सूचनेची आवश्यकता असणारा ठराव पारित केला जातो आणि त्याचं कलम आहे 284. संचालकाच्या त्याचा कार्यकाल संपण्यापूर्वी त्याच्या पदावरून काढून टाकल्यावर त्या जागी दुसऱ्या संचालकाची नेमणूक करण्यासंबंधीचा जो ठराव आहे तर
त्याचं कलम आहे 284. असे हे जे 4-5 मुद्दे आहे, या 4-5 मुद्द्यांसाठी विशेष ठरावाची आवश्यकता असते. विशेष सूचनेची आवश्यकता असणारा ठराव आवश्यक असतो. आता अवैध ठराव म्हणजे काय ते आपण बघणार आहोत. अवैध म्हणजे त्याला म्हणतात इनव्हॅलिड आणि ठराव म्हणजे रिझोल्युशन. आता ठराव केव्हा अवैध ठरतो तर कायदेशीर तरतुदींचं पालन न करता समजा ठराव मंजूर झाला तर त्याला अवैध ठराव म्हणतात. म्हणजेच काय, कायद्याच्या पाठबळाअभावी ज्या ठरावाची अंमलबजावणी होऊ शकत नाही अशा सर्व ठरावांना अवैध ठराव म्हणतात. अवैध ठराव सभेत मंजूर जरी झाला तरी तो बेकायदेशीर ठरतो. आणि आपण बघू आता कुठल्या परिस्थितीत केलेले ठराव हा अवैध ठरतात किंवा बेकायदेशीर ठरतात ते आपण बघणार आहोत. जर ठराव सूचनेच्या अधिकार कक्षेतील नसेल तर, म्हणजे ह्याच्यात सूचनेच्या अधिकार कक्षात तो ठराव नसेल तर तो बेकायदेशीर ठरतो. सभेच्या अधिकार कक्षात नसेल तरी तो बेकायदेशीर ठरतो. सभा योग्य प्रकारे आयोजित आणि संघटित नाही केली तरी तो ठराव जो आहे तो बेकायदेशीर ठरतो. सभेत जे विशेष स्वरूपाचं कामकाज असून त्याचा उल्लेख केला नाही आणि त्याच्यावर चर्चा झाली आणि ठराव संमत झाला तरी पण तो बेकायदेशीर ठरतो. ठरावासाठी विशेष बहुमताची आवश्यकता असून देखील तो जेव्हा प्रत्यक्ष बहुमताने मंजूर केला जातो तरीही तो ठराव अवैध ठरतो. जर ठराव घटनापत्रकाच्या कक्षेबाहेरचा असेल तरी तो अवैध ठरतो. जर ठरावातील मतदान सदोष असेल म्हणजे त्याच्यात काही दोष असतील, त्याच्यात काही अनियमितता असेल तरी पण ठराव अवैध ठरतो. आणि जर मुख्य कारण म्हणजे जर ठराव कंपनीच्या हिताचा नसेल तर तो ठराव अवैध ठरतो. आता हे जे 5-7 मुद्दे आहेत की जे ठराव अवैध ठरण्याला कारणीभूत असतात, ते कुठलाही मुद्दा आपल्या ठरावातला अवैध ठरू नये यासाठी काळजी घेणं आवश्यक असतं. आत्तापर्यंत आपण बघितलं ठरावाचे प्रकार आणि अवैध ठराव. आता आपण बघणार आहोत इतिवृत्त. आता इतिवृत्त म्हणजे मी मागेही सांगितलं तुम्हाला की इतिवृत्त म्हणजे सभेत घडणाऱ्या कामकाजाचा लेखी पुरावा असतो. जेव्हा सभा संपते तेव्हा सभेत नेमकं काय घडलं याची नोंद सेक्रेटरीला लगेच करावी लागते. या नोंदीला विशेष महत्त्व असते कारण त्यावरून सभेत नेमकी कुठली चर्चा झाली, कोणते निर्णय घेतले गेले हे निश्चित करता येतं. याच नोंदीला इतिवृत्त असं म्हणतात. म्हणजेच थोडक्यात आपण म्हणू शकतो इतिवृत्त म्हणजे सभेत पार पाडलेल्या कामकाजाची लेखी नोंद असते. सभेत पार पाडलेल्या कामकाजाची नेमकी अचूक नोंद आणि थोडक्यात लिहिलेला सारांश म्हणजे इतिवृत्त आहे. सभा संपल्यानंतर जो सेक्रेटरी असतो तो सभेच्या अध्यक्षांशी विचारविनिमय करून त्याने घेतलेल्या जे टिपणा आहेत, आपण बघितलं मीटिंग सुरू असताना त्याला टिपणं घ्यावी लागतात, तर त्या टिपणांवरून सभेचं इतिवृत्त तो तयार करत असतो. इतिवृत्त नोंदवहीत सभा झाल्यापासून 30 दिवसाच्या आत नोंदविले जाणे आवश्यक असतं. म्हणजे ज्या मीटिंग झाल्यापासून 30 दिवसाच्या आत त्याची नोंद इतिवृत्त नोंद पुस्तिकेत झाली पाहिजे. इतिवृत्त हे नेहमी वर्तमान काळात लिहिलं जातं. भूतकाळात लिहिलं जातं इतिवृत्त. प्रस्ताव हा वर्तमान काळात असतो, ठराव हा वर्तमान, पण इतिवृत्त हे जे आहे ते भूतकाळात लिहिलं जातं.
इतिवृत्त तयार केल्यानंतर ते त्याच्या पुढच्या सभेत ते मंजूर करावं लागतं. आता आपण बघू इतिवृत्ताचे उद्देश काय आहेत. का बरं, कुठल्या कारणांसाठी, कुठल्या उद्देशांसाठी इतिवृत्त लिहिले जातं. सभेत झालेल्या कामकाजाची सविस्तर माहिती इतिवृत्ताद्वारे प्राप्त होऊ शकते, उपलब्ध होऊ शकते. इतिवृत्त ही एक अधिकृत आणि विश्वासार्ह नोंद असते. सभेचे इतिवृत्त लिहिले जाण्याबाबत कंपनी कायद्याने सक्ती केलेली आहे. म्हणजे कंपल्सरी आहे इतिवृत्त लिहिणं, हे कंपनी कायद्याप्रमाणे आवश्यक आहे, महत्त्वाचं आहे, म्हणजे त्याच्यावर कंपल्सरीच आहे. इतिवृत्त हा सभेत पार पडलेल्या कामकाजाचा पुरावा असतो. म्हणून न्यायालयात इतिवृत्त पुरावा म्हणून सादर करता येतो आणि पुरावा म्हणून इतिवृत्त खूप उपयोगी पडतं. इतिवृत्त ही कायमस्वरूपीची नोंद असते, कारण सगळं लेखी असतं. त्याच्यामुळे ही नोंद वेगवेगळे निर्णय घेण्यासाठी, व्यवस्थापकांना वेगवेगळे निर्णय घेण्यासाठी उपयुक्त असते. म्हणून इतिवृत्त हे मार्ग पण दाखवतात, दिशादर्शक म्हणून काम करतात. सभासद समजा काही कारणाने सभेला उपस्थित राहू शकले नाही. गैरहजर सभासदांनी सभेत पार पाडलेल्या कामाची माहिती देण्यासाठी सुद्धा इतिवृत्ताची मदत होते. म्हणजे कोणी सभासद सभेला हजर राहून नाही शकले, पण सभेत नेमकं काय घडलं हे त्यांना जाणून घ्यायचं असेल तर इतिवृत्ताची त्यांना खूप मदत होते. सभेत जे विषयांवर चर्चा झाली आणि त्यांच्या जे काही निष्कर्ष काढले गेले त्याची नोंद इतिवृत्तात असते. या सर्व घटनांचं महत्त्व संबंधित व्यक्तींना इतिवृत्तामुळे सतत जाणवत असतं. मग सभेसमोर कुठले प्रस्ताव आले, त्याच्यावर काय चर्चा झाली याची माहिती इतिवृत्तात दिलेली असते. इतिवृत्तात ठरावांची नोंद असते. संबंधित ठरावांच्या मसुद्याचा संदर्भ इतिवृत्तात मिळतो. जेव्हा विशेष ठरावातील तपशिलात विसंगती निर्माण करणारा मजकूर असतो तेव्हा इतिवृत्त संदर्भ म्हणून उपयोगी पडते. आता इतिवृत्ताचं लेखन हे पण महत्त्वाचं असतं. ते कसं केलं पाहिजे, त्याच्यासाठी कुठले मुद्दे विचारात घेतले पाहिजे, तर ते असे आहेत. इतिवृत्ताचं लेखन करताना चिटणीसांनी काही मुद्दे विचारात घेणं आवश्यक असतं. सभेचं इतिवृत्त बिनचूक असलं पाहिजे, संक्षिप्त स्वरूपात असलं पाहिजे, स्पष्ट आणि नेमकेपणाने लिहिलेले असले पाहिजे. इतिवृत्त नेहमी भूतकाळात लिहिलेले असले पाहिजे. तसंच इतिवृत्तात नोंदलेल्या मुद्द्यांना क्रमांक देणं आवश्यक असतं. म्हणजे त्याचा सिक्वेन्स देणं आवश्यक असतं. तसं त्याचं ज्या पद्धतीने जे विषय चर्चिले गेले त्याप्रमाणे त्यांना क्रमांक दिला जातो. का बरं द्यायचा, तर त्याचा संदर्भ लगेच मिळावा म्हणून. इतिवृत्त लिहिताना पॅरेग्राफ करून लिहायचे असतात किंवा त्याचे कॉलम करून लिहायचे असतात. प्रत्येक पॅरेग्राफला योग्य क्रमांक आणि योग्य शीर्षक आवश्यक असतं. सभेच्या प्रकारानुसार स्वतंत्र वृत्तपुस्तक असतं. म्हणजे संचालकांच्या सभांसाठी वेगळं, भागधारकांच्या सभासाठी वेगळं, त्यातही विशेष सर्वसाधारण सभा असेल तर वेगळं, अशा प्रकार नियामक सभेचं वेगळं. तर हे सगळं वेगवेगळ्या सभांसाठी वेगवेगळं इतिवृत्त पुस्तक हे असलं पाहिजे. आपण पुढच्या पिरियडला बघू. वेगवेगळे जे तुम्हाला सांगितले कार्यक्रम पत्रिका, इतिवृत्त, तसंच मतदानाच्या पद्धती याबद्दलचे जे फरक आहे तर
ते आपण पुढल्या पिरियडला बघू. ठीक आहे, आता इथेच थांबू. थँक्यू. गुड डे.